मित्रांनो, सर्वांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 20 मार्च 2025. प्रश्न क्रमांक 1. भारताचा आर्थिक विकास दर वित्त वर्षे 2026 मध्ये किती टक्के राहील असा अंदाज पतमानांकन संस्था पिच रेटिंग्ज वर्तविला आहे? ऑप्शन ए 6.5, ऑप्शन बी 6.7, ऑप्शन सी 6.8, ऑप्शन डी 6.9. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 6.5. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या राज्यात युरिया प्रकल्प स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे? ऑप्शन ए हरियाणा, ऑप्शन बी हिमाचल प्रदेश, ऑप्शन सी आसाम, ऑप्शन डी राजस्थान. याचा आन्सर आहे ऑप्शन सी आसाम. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3. वर्षे 2024च्या दुसऱ्या सहामाहीत भारताच्या रिअल इस्टेट क्षेत्रात किती अब्ज डॉलर गुंतवणूक झाली आहे? ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 4, ऑप्शन डी 5. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 3. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. वर्ष 2024च्या दुसऱ्या सहामाहीत भारताच्या रिअल इस्टेट क्षेत्राच्या गुंतवणुकीत किती टक्के वाढ झाली आहे? ऑप्शन ए 87, ऑप्शन बी 85, ऑप्शन सी 80, ऑप्शन डी 88. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 88. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. भारताचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा याने ICC T20 फलंदाजी क्रमवारीत कितवे स्थान कायम राखले आहे? ऑप्शन ए 3, ऑप्शन बी 5, ऑप्शन सी 2, ऑप्शन डी 1. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 2. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. ICC T20 अष्टपैलू क्रमवारीत कोण अव्वल स्थानावर आहे? ऑप्शन ए मार्कस स्टॅनिस, ऑप्शन बी हार्दिक पांड्या, ऑप्शन सी मिचेल स्टॅनर, ऑप्शन डी रवींद्र जडेजा. याचा आन्सर आहे ऑप्शन बी हार्दिक पांड्या. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा कुठे सुरू होत आहे? ऑप्शन ए ग्रेटर नोएडा, ऑप्शन बी नवी दिल्ली, ऑप्शन सी भोपाळ, ऑप्शन डी लखनौ. याचा आन्सर आहे ऑप्शन ए ग्रेटर नोएडा. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. भारताचा दिग्गज फुटबॉलपटू सुनील छत्रीने आंतरराष्ट्रीय निवृत्ती मागे घेऊन कोणत्या संघाविरुद्ध पुनरागमन केले आहे? ऑप्शन ए फ्रान्स, ऑप्शन बी कतार, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी मालदीव. याचा आन्सर आहे ऑप्शन डी मालदीव. नंतरचा प्रश्न क्रमांक 9. भारताचा फुटबॉलपटू सुनील छेत्रीने किती आंतरराष्ट्रीय गोल पूर्ण केले आहे? ऑप्शन ए 93, ऑप्शन बी 95, ऑप्शन सी 98, ऑप्शन डी 99. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 95. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. जागतिक आनंदी दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए 19 मार्च, ऑप्शन बी 20 मार्च, ऑप्शन सी 21 मार्च, ऑप्शन डी 23 मार्च. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 20 मार्च. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. राजीव युवा विकास योजना कोणत्या राज्याने लॉन्च केली आहे? ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी आंध्र प्रदेश, ऑप्शन सी तेलंगणा, ऑप्शन डी गोवा. याचा आन्सर आहे ऑप्शन सी तेलंगणा. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. तेलंगणा सरकार राजीव युवा विकास अंतर्गत तरुणांना किती लाखापर्यंत कर्ज देण्यात येणार आहे? ऑप्शन ए 3, ऑप्शन बी 5, ऑप्शन सी 2, ऑप्शन डी 1. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 3. नंतरचा प्रश्न क्रमांक 13. एशियन फिल्म्स अवॉर्ड 2025 मध्ये बेस्ट फिल्म अवॉर्ड कोणाला देण्यात आला आहे? ऑप्शन ए छावा, ऑप्शन बी लापता लेडीज, ऑप्शन सी सनफ्लावर, ऑप्शन डी ऑल वी इमॅजिंग ॲज लाईट. याचा आन्सर आहे ऑप्शन डी ऑल वी इमॅजिंग ॲज लाईट. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 14. एशियन फिल्म्स अवॉर्ड 2025 कुठे आयोजित करण्यात आले होते? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी हाँगकाँग, ऑप्शन सी सिंगापूर, ऑप्शन डी मलेशिया. याचा आन्सर आहे ऑप्शन बी हाँगकाँग. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 15. स्टुअर्ट यंग कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले आहेत? ऑप्शन ए त्रिनिदाद आणि टोबॅगो, ऑप्शन बी जमैका, ऑप्शन सी तैवान, ऑप्शन डी कतार. याचा आन्सर आहे ऑप्शन ए त्रिनिदाद आणि टोबॅगो. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 16. केचर्स कंपनीने कोणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड केली आहे? ऑप्शन ए विराट कोहली, ऑप्शन बी रोहित शर्मा, ऑप्शन सी जसप्रीत बुमराह, ऑप्शन डी हार्दिक पांड्या. याचा आन्सर आहे ऑप्शन सी जसप्रीत बुमराह. नंतरचा प्रश्न क्रमांक 17. इस्रोने तयार केलेले विक्रम आणि कल्पना काय आहेत? ऑप्शन ए हाय स्पीड मायक्रो प्रोसेसर, ऑप्शन बी उपग्रह, ऑप्शन सी रणगाडे, ऑप्शन डी अग्निबाण. याचा आन्सर आहे ऑप्शन ए हाय स्पीड मायक्रो प्रोसेसर. नंतरचा प्रश्न क्रमांक 18. जागतिक चिमणी दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए 21 मार्च, ऑप्शन बी 19 मार्च, ऑप्शन सी 20 मार्च, ऑप्शन डी 22 मार्च. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 20 मार्च.
नंतरचा प्रश्न क्रमांक 19. विक्रम आणि कल्पना हे हाय स्पीड मायक्रो प्रोसेसर कोणी डेव्हलप केले आहे? ऑप्शन ए DRDO, ऑप्शन बी इस्रो, ऑप्शन सी नासा, ऑप्शन डी कोणतेही नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन बी इस्रो. नंतरचा प्रश्न क्रमांक 20. कोणत्या राज्यातील बगमपेट रेल्वे स्टेशन पूर्णपणे महिला कर्मचारी असणारे स्टेशन ठरले आहे? ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी तामिळनाडू, ऑप्शन सी आंध्र प्रदेश, ऑप्शन डी तेलंगणा. याचा आन्सर आहे ऑप्शन डी तेलंगणा. नंतरचा प्रश्न क्रमांक 21. इंग्लिश फुटबॉल लीग कप 2025 ट्रॉफी कोणी जिंकली आहे? ऑप्शन ए न्यूकॅसल युनायटेड, ऑप्शन बी चेल्सी, ऑप्शन सी न्यूयॉर्क सिटी, ऑप्शन डी लंडन क्लब. याचे आन्सर आहे ऑप्शन ए न्यूकॅसल युनायटेड. नंतरचा प्रश्न क्रमांक 22. भारत आणि कोणत्या देशामध्ये वरून नौसेना अभ्यास आयोजित करण्यात आला आहे? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी फ्रान्स, ऑप्शन डी ब्रिटन. याचा आन्सर आहे ऑप्शन सी फ्रान्स. नंतरचा प्रश्न क्रमांक 23. भारत आणि फ्रान्स यांच्यात कितवा वरून नौसेना अभ्यास आयोजित करण्यात आला आहे? ऑप्शन ए 20, ऑप्शन बी 23, ऑप्शन सी 22, ऑप्शन डी 21. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 23. नंतरचा प्रश्न क्रमांक 24. छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतातील पहिले मंदिर कुठे उभारण्यात आले आहे? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी छत्रपती संभाजीनगर, ऑप्शन सी शिवनेरी, ऑप्शन डी भिवंडी. याचा आन्सर आहे ऑप्शन डी भिवंडी. नंतरचा प्रश्न क्रमांक 25. भारत आणि फ्रान्स यांच्यात कोणत्या कालावधीत 23वा वरून नौसेना अभ्यास आयोजित करण्यात आला आहे? ऑप्शन ए 18 ते 21 मार्च, ऑप्शन बी 21 ते 23 मार्च, ऑप्शन सी 22 ते 24 मार्च, ऑप्शन डी 19 ते 22 मार्च. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 19 ते 22 मार्च. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.